नमस्कार मित्रांनो, यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्याच्या विविध भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 42 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि याच अनुषंगाने या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. मित्रांनो, यासाठी आपण यापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झालेले किंवा ज्या भागातील पंचनामे पूर्ण झालेले आहेत अशा 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. आणि याच पाठोपाठ मित्रांनो, आता परभणी, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांमधील जे काही पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या पंचनामे पूर्ण झालेले आणि बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि आज या 18 सप्टेंबर 2025 रोजी या तिन्ही जिल्ह्यातील मित्रांनो शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी 136 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये बाधित झालेल्या केवळ एका शेतकऱ्याला 9,000 रुपये मदत मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील जुलै 2025 मध्ये बाधित झालेल्या 87,117 शेतकऱ्यांना मित्रांनो 51,64,22,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर ऑगस्ट 2025 मध्ये बाधित झालेल्या 1,51,042 शेतकऱ्यांना 76,91,00,000 या हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यामधील 2,38,530 शेतकऱ्यांना एकूण 128,55,38,000 रुपयाची नुकसान भरपाई या JRच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 14,200 शेतकऱ्यांना ऑगस्ट 2025 मध्ये झालेले नुकसान यासाठी 3,23,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. आणि सांगली जिल्ह्यातील 13,475 शेतकऱ्यांना 7,45,38,000 रुपयाची नुकसान भरपाई आजच्या JRच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत या तिन्ही जिल्ह्यामधील 2,52,147 शेतकऱ्यांना 136,319,000 रुपयांची नुकसान भरपाई आज 18 सप्टेंबर 2025 रोजी मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा टप्पा 2 टप्प्यात आहे. मित्रांनो, यावर्षी पहिल्या टप्प्यामध्ये सोलापूर, नागपूर विभागातील काही जिल्हे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांमधील शेतकरी अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. याच्या पाठोपाठ आता या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजुरी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील 30 जिल्हे बाधित आहेत आणि 30 जिल्ह्यामधील 42 लाखपेक्षा जास्त एकर क्षेत्र बाधित झालेले आहे. ज्या भागामधील आता पंचनामे पूर्ण होतील त्या भागातील शेतकऱ्यांना अशाच प्रकारे JR निर्गमित करून मदत वितरणासाठी निधी मंजूर केला जाईल. आणि निधी वितरण झाल्यानंतर KYCच्या प्रक्रिया पार करून त्या शेतकऱ्यांच्या मदतीचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. आशा करूया इतरही जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर प्रस्ताव पाठवून त्यांच्यासाठी मदत वितरण करण्यासाठी मंजुरी दिली जाईल. ज्या जिल्ह्यातील अपडेट येईल त्या जिल्ह्याची अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.